नाही, परंतु तुम्ही सगळेजणच होता. माझं म्हणणं असं आहे की आज आमचं जेवढं कुटुंब इथं होतं तिथं इथं हजर आहे. त्यांना तुम्हाला काय बोलायला लागेल, म्हणजे माझं म्हणणं काय माहिती आहे का, की आम्ही बोलू आम्हाला जे आठवतं आहे तेवढं, परंतु त्यांनी जे काही डायरेक्ट आरोप केले आणि जे आमच्यातनं निसटतील ते एक उदाहरण सांगा की रामराजांनी असं केलं, अमुक केलं, ते कोरेची शेवटची क्लिप उदाहरण म्हणून, हे तुम्ही आम्हाला विचारलं तर बरं पडेल. हे मग आम्हाला बोलणं म्हणजे हे काय आठवत नाही अशातला भाग नाही. ते कुठेतरी आता एवढ्या सगळ्या भानगडीत बरं माझी तयारी काय चालली होती की आमच्या तिघांची भेटच होत नव्हती. त्यांनी जसं केलं तसं इव्हेंट करायचं माझ्या डोक्यात होतं. तर ते उद्या झाली असते, पण आता उद्या तुमचं सगळं जाणार, हे सगळे इलेक्शन कमिशनवर जाणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे जे काय घडलं त्याच्यात जास्तीत जास्त प्रयत्न करून तुमच्याकडनं मदतीची अपेक्षा एकच आहे की आम्ही जर काही विसरलो सुमोटो तर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा, एवढीच. काय हरकत आहे का? ठीक. त्यांनी प्रश्न विचारले तरी चालेल, नाही एक मुद्द्याला उत्तर देत असेल. नाही, पहिल्यांदा महाराजसाहेबांना जे काही बोलायचं ते बोलून द्या. चला सुरू. नमस्कार, मी रामराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या गेले 30 वर्ष सक्रिय राजकारणात आमच्या कुटुंबाचे जे काही राजकीय विचार आहेत, राजकीय संस्कार आहेत, त्याला धरून मी काम केलेलं आहे. आज इथं सगळं माझा जो होते कुटुंब, माझा मुलगा अनिकेत, जे बंधू रघुनाथ राजे, माझे दुसरे बंधू संजीव राजे, माजी आमदार दीपकराव चव्हाण आणि माझी धाकटी बहीण सुभद्रा राजे, बाकीचे सगळे बाहेर असल्यामुळे आम्हाला काही एकत्र आणता आले नाही. प्रश्न असा आहे की जे काही घडलं 23 तारखेला ते माझ्या दृष्टीने पोलीस तपासात काय निघतंय हे माझ्या दृष्टीने फारसं महत्त्वाचं नाही. आणि ते मी तेव्हाच बोलून दाखवलं होतं की पोलीस काय पद्धतीने करतील इतकंच नव्हे, स्पष्ट शब्दात मी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे, असं मी 2दा बोललेलो आहे. मागेही बोललो होतो, आत्ताही बोलतो. त्यांचा पहिला आरोप असा आहे, मला नावही घ्यायची इच्छा नाही आहे, परंतु त्यांचा पहिला आरोप असा आहे की हे सगळं रामराजांनी केलं. माझं त्यांनी टोपण नाव मास्टर माइंड ठेवलेलं आहे. मास्टर माइंडने का केलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची जी सभा होती, किती तारखेला होती तुम्हालाही माहिती आहे, 26ला, ती कॅन्सल व्हावी. आम्ही असले उद्योग करत नाही, कारण माझी पार्टी वेगळी आहे, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मागच्या वेळेस त्यांच्या इलेक्शनच्या काळात सभा झाली होती, त्यात नीरा देवघरच्या कालव्याचं उद्घाटन झालं होतं, तेव्हा मी त्यांना फोनही केला नव्हता. यावेळेसही फोन केला नाही की तुम्ही येऊ नका. त्यांचे कार्यक्रम असतात, त्यांना त्यांचे कार्यक्रम घ्यायचे, कॅन्सल करायचे पूर्ण अधिकार. माझा यापुरता या सर्व भानगडीचे संबंध 2च या ठिकाणी आहेत की ज्या हॉटेलमध्ये हत्या झाली त्याचाही मास्टर माइंड मीच होतो का, कशी झाली, काय झाली, हे पोलिसांना या जिल्ह्यात जी सवय बसलेली आहे की पोलिसांना डायरेक्शन जातात, हे काही एक व्यक्तीकडनं जातात आणि मग ते सगळं होतं. हे जिल्ह्यातल्या व्यक्ती आहेत. माझं म्हणणं नाही की राज्यातली व्यक्ती कोण पोलिसांना इथं डायरेक्शन देईल. तो मास्टर माइंड मी आहे का? सगळ्याचा मास्टर माइंड मी आहे. माझ्यावर त्यांनी 1-2-250 कोटीची डिफेमेशनची केस लावावी, पुरावे द्यावेत.